मोठी बातमी, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडली। निलेश राणेंनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारला। गुन्हा दाखल करण्याची निलेश राणेंनी मागणी केली आहे। भाजप तालुका अध्यक्ष महेश नारकरांच्या गाडीत रोख रक्कम सापडली। गाडीत 1.5 लाखांची रोख रक्कम सापडल्याची माहिती आहे। तर भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडली। तुमचा तपास काय आहे मला सांगा। नाही अजून त्यांची माहिती काय? आम्ही बघतो. काय 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 त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे यूपी मध्ये बलात्कार झाला, आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता, तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार? तपास काय तपास काय तपास काय तपास केलं मला सांगा तुम्ही। आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार। काय तपास केला मला सांगा। चला तुमचा तपास काय आहे मला सांगा। नाही अजून त्यांची माहिती काय? आम्ही बघतो. काय 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 त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे यूपी मध्ये बलात्कार झाला, आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता, तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार? तपास काय तपास काय तपास काय तपास केलं मला सांगा तुम्ही। आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार। काय तपास केला मला सांगा। चला तुमचा तपास काय। भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्यक्ष बाबा परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, तो त्यांना सोडवायला आला होता। गाडीचं शूटिंग आपण सगळ्यांनी घेतलंच असेल। त्या गाडीला ना नंबर प्लेट आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ आहेत। ज्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले त्याच्यामध्ये पैसे किती होते हे काय अजून ते काय पोलिस सांगणार नाही अजूनपर्यंत कोणी तसं काही, म्हणजे त्यांना विचारपूस तशी केली नसेल। कारण का तक्रार करणाऱ्यावर तक्रार होते सिंधुदुर्गामध्ये, हे चित्र तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल। त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत ही रोख रक्कम सापडली। निलेश राणेंनी यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। निलेश राणेंनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना थेट जाब विचारला। गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे। तर भाजप तालुका अध्यक्ष महेश नारकरांच्या गाडीत ही रोख रक्कम सापडल्याची माहिती समोर येते। तर महेश नारकरांच्या गाडीमध्ये 1.5 लाखांची रोख रक्कम सापडल्याची माहिती आहे। तर यापूर्वीही निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात जाऊन छापेमारी केली होती आणि त्यावेळीही भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात रोख रक्कम सापडली होती। त्यानंतर निलेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला। मात्र आता पुन्हा एकदा भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडल्यानं निलेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। निलेश राणेंनी या संदर्भात मालवण पोलीस ठाण्यात जात पोलिसांना थेट जाब विचारला। आता यानंतर या सगळ्याचा तपास नेमका कुठपर्यंत जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। निलेश राणेंनी मालवण पोलीस ठाण्यात जात पोलिसांना थेट जाब विचारला। गुन्हा दाखल करण्याची निलेश राणेंनी मागणी केली आहे। भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्यक्ष बाबा परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, तो त्यांना सोडवायला आला होता। गाडीचं शूटिंग आपण सगळ्यांनी घेतलंच असेल। त्या गाडीला ना नंबर प्लेट आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ आहेत। ज्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले त्याच्यामध्ये पैसे किती होते हे काय अजून ते काय पोलिस सांगणार नाही अजूनपर्यंत कोणी तसं काही, म्हणजे त्यांना विचारपूस तशी केली नसेल। कारण का तक्रार करणाऱ्यावर तक्रार होते सिंधुदुर्गामध्ये, हे चित्र तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल।